हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. चला आता आपण समाधी मंदिराकडे जात आहे आणि हा असा भुयारी मार्ग आहे समाधी मंदिराकडे जायचा. आणि पूर्ण बघा असा भुयारी मार्ग आहे आणि ह्या भुयारी मार्गातनं आतमध्ये गेल्यानंतर पण खाली मंदिर आहे. आणि हे पूर्ण मंदिर जे आहे हे पूर्ण जुन्या काळ्या दगडातलं मंदिर आहे. आणि इथं बघा, इथं आपण लेफ्ट वळल्यानंतर आपल्याला इथं समाधी आहे, म्हणून याला समाधी मंदिर असं नाव दिलेलं आहे खाली. म्हणजे तो मार्ग होता खाली जाण्याचा. आणि हे बघा, इथे समोर आतमध्ये गेल्यानंतर हे पूर्ण काळं दगडातलं मंदिर आहे आणि त्याच्यावर संगमरवरी लावलेली आहे आणि ही समाधी आहे, म्हणून याला समाधी मंदिर असं नाव दिलेलं आहे. आणि मित्रांनो बघा, इथं इतकं तळघरात मंदिर आहे, हे तळघरात. आणि इतकं उत्तम लाईटची वगैरे सोय केली त्यांनी. आणि रस्ताही खूप चांगला आहे आतमध्ये जायला, म्हणजे तुम्ही सगळेजण दर्शनाला जाऊ शकता इथे. आणि जर तुम्ही ह्या भागात येत असाल तर नक्की ह्याचं दर्शन घ्या. आणि आता आपण बाहेर निघतो आहे बघा. इथनं असं बाहेर निघाल्यानंतर इथनं वर जायला एक रस्ता आहे आणि इकडेच एक दुसरी समाधी आहे. तर हे पण मंदिर बघा तुम्ही, पूर्ण काळ्या दगडातलं आहे आणि ह्याची जी फ्रेम आहे ती पण सगळी. आणि हा हॉल आहे, तो हॉलचे बीम बघा पूर्ण दगडातले आहेत, काळ्या दगडातले. म्हणजे काय स्ट्रक्चर असेल ह्याचं, हे तुम्ही विचार करा ह्या व्हिडिओतनं. मला बघून तर खूप आवडलं की एक वेगळी कलाकृती बघायला मिळाली. जसं आपण लहानपणी असताना इतिहासाच्या पुस्तकात चित्र बघत होतो किंवा वाचत होतो, ते आज मला अनुभवायला मिळलं. आणि हे बघा, ही तर दुसरी समाधी आहे, ह्याचंही तुम्ही दर्शन करा. आणि हे आपले 2 सबस्क्राईब आपल्याला इथे भेटले. आणि भेटल्यानंतर त्यांच्याशी आम्ही बोललो आणि त्यांनी आमच्यासोबत दर्शन घेतलं तिथं. आणि तसंच आपण आता बाहेर निघतो आहे इथनं. आणि हे समाधी मंदिर आहे आणि इथं पादुका ठेवल्या होत्या आणि ही समाधी आहे इथे. आणि आता आपण तसंच त्याच रस्त्याने बाहेर जाणार आहे. आणि हा जो दरवाजा हा पण छोटाच आहे, तर इथनं वाकून बाहेर जावं लागतं आपल्याला. आणि हे पण इथं पण हॉल आहे असा आणि पूर्ण गार, पूर्ण थंड होतं. आणि तिथनंच बाहेर आलो आपण पार्किंगच्या एरियामध्ये. आणि समोरच्या साईडला बघा पूर्ण दरी आहे आणि हा डोंगर आहे, त्या डोंगरावर हे मंदिर आहे, म्हणजे समाधी आहे आणि मंदिर वगैरे. आणि इथे आपले असे सबस्क्राईब घेऊन आपल्याला भेटले सगळे, त्यांच्याशी बातचीत केली आपण आणि पुढं निघालो. आणि हे एंट्री गेट आहे आपलं. आणि इथं 4 व्हीलरचं पार्किंग आहे, इथंच आपण आपली गाडी लावली होती. आणि दर्शन आमचं झालं. मित्रांनो, दर्शन तुमचं झालं का ना नक्की सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटतो आहे नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नक्की आम्हाला असंच तुमचं प्रेम देत राहावं, म्हणजे आम्हाला आणखीन व्हिडिओ बनवायला मजा येईल याच्यातनं. आणि तसंच आता आपलं दर्शन झाल्यानंतर आपण आता पुढं निघालो. पुढं आपल्याला आपल्या गावाला जायचं आहे. हे जे भगवानगड मंदिर आहे याच्या खालीच एक 5 ते 7 किलोमीटर आपल्याला खाली हा पूर्ण घाट उतरून जायचा आहे. आणि खालीच गेल्यानंतर आपला गाव आहे चकलांबा म्हणून. आणि तिथं आपण एक कावडी चालू होणार आहे आपली, जेणेकरून आम्ही चालत जाऊन पाणी आणतो आणि तेच पाण्याने गंगेचं पाणी आणून तिथं एक संत होऊन गेलेले आहेत, संत चिमामाई म्हणून. त्यांना त्या पाण्याने आम्ही अभिषेक करून मग तिथनं त्यात 5 दिवसाची कावड चालू होती. तर कावडीला काय मजा येते, कावड काय असते, हे पण मी तुम्हाला व्हिडिओत पुढं सांगणार आहे. तर तुम्ही पण हा व्हिडिओ नक्की बघा पुढे, पाहायला विसरू नका. आणि कावडी काय असते हे तुम्ही नक्की अनुभव घ्या आमच्यासोबत. जसा आम्ही अनुभव घेतो दरवर्षी, तसा तुम्ही पण अनुभव घ्या, म्हणजे तुम्हालाही मजा येईल त्या गोष्टीची. चला तर आता आपण पुढे निघतो आहे गावाकडे जायला. आणि पुढच्या व्हिडिओत भेटूयात आपण की कावडी कशी असते. तर ते व्हिडिओ बघायला तुम्ही विसरू नका. आणि चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.